हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण फॉर्मॅट बघितला होता कशाचा, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा. सर्वात पहिला आपण लॉस ऑफ स्टॉक शिकलो, त्यानंतर काय बघितलं आपण, लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा फॉर्मॅट बघितला. आता काय करू आपण, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, तर चला काय दिले बघा बरं. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. म्हणजे कोणती पॉलिसी करायची आता आपल्याला, लॉस ऑफ प्रॉफिट, आणि लास्ट कोणती होती, लॉस ऑफ स्टॉक होती. ओके, तिथं काय करतो आपण, ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो. पण इथं काय करायचं आपल्याला, नोट्स तयार करायचे. ओके, तर चला सर्वात पहिलं काय दिलं आहे, डेट ऑफ फायर 1 एप्रिल 2015. डेट ऑफ फायर किती दिली आहे, 1 एप्रिल 2015 दिली, म्हणजे 1 एप्रिल 2015ला आग लागली. त्यानंतर पुढं काय दिलं आहे, पिरियड ऑफ इंडेमनिटी 4 months. म्हणजे काय आहे, आपला जो काय लॉस झाला आहे किंवा आपल्याला जे काही शिफ्टिंग वगैरे करायचं होतं त्यासाठी किती मंथ्स केले, 4 months केले. ओके, म्हणजे 4 monthsसाठी आपल्याला काय काढायचं आहे, लॉस ऑफ प्रॉफिट काढायचं आहे. ओके, तर चला पुढं काय दिलं अजून, पॉलिसी अमाऊंट दिली. किती दिली पॉलिसी अमाऊंट, 3 लाख रुपीज. म्हणजे आपण किती रुपयाची पॉलिसी घेतली होती, 3 लाख रुपयाची पॉलिसी घेतली होती. त्यानंतर काय दिलं, सेल फ्रॉम 1 एप्रिल 2014 टू 31 डिसेंबर 2014. किती दिला, 18 लाख दिलं आहे. ओके, आणि सेल फ्रॉम 1 एप्रिल 2014 टू 31 मार्च 2015 20 लाख. आता बघा, जेव्हा आपण वर्किंग नोट म्हणजे जेव्हा आपण फॉर्मॅट बघितला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 2 सेल्स दिलेले असतात. एक सेल्स असतो लास्ट इयरचा आणि एक सेल्स असतो ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा. ओके, 2 सेल असतात. कोणते, एक तर सेल असतो लास्ट इयरचा आणि त्यानंतर दुसरा सेल कोणता असतो, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा एक सेल असतो. मग आता ओळखायचं कसं बघा, आग कधी लागली आपली, 1/4/2015. म्हणजे 1 एप्रिल 2015ला आग लागली, म्हणजे तिथपर्यंत जर सेल दिला असेल तर कधीपर्यंत देतील, 1 एप्रिलच्या आजचा दिवस कोणता असतो, 31 मार्च 2015. मग बघा बरं 5th नंबरचा बघा बरं, सेल फ्रॉम 1 एप्रिल 2014 पासून 31 मार्च 2015 दिला आहे. म्हणजे हा 20 लाख सेल कुठला आहे, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा. ओके, मग वरचा बघा बरं, 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत दिला आहे. किती दिला, 18 लाख. म्हणजे हा सेल कधीचा आहे, लास्ट इयरचा. कसं सेल ओळखायचं कळलं, ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा पहिलं शोधायचा, मग तुम्हाला लास्ट इयरचा ऑटोमॅटिकली मिळून जाईल. आग कधी लागली आहे, 1 एप्रिल 2015ला लागली, मग त्याच्या आधीचा दिवस कोणता, 31 मार्च 2015. मग बघा 5th नंबरचा सेल काय दिला आहे, 1 एप्रिलपासून 31 मार्च 2015पर्यंत दिला आहे. किती दिला आहे तो, 20 लाख. म्हणजे 20 लाख काय आहे, ज्या दिवशी आग लागली तोपर्यंतचा सेल, आणि 18 लाख काय आहे, लास्ट इयरचा सेल. म्हणजे इयर कोणतं आहे, जानेवारी टू डिसेंबर आहे. ओके, लास्ट इयरचा सेल किती आहे, 18 लाख, आणि आग लागली तोपर्यंतचा सेल किती आहे, 20 लाख. समजते 2 सेल कसे ओळखायचे. त्यानंतर 6th नंबर काय दिले, नेट प्रॉफिट फॉर द इयर. ओके, काय दिले, नेट प्रॉफिट फॉर द इयर 2014. किती दिला आहे, 2 लाख. म्हणजे नेट प्रॉफिट कुठे किती दिला आपल्याला, 2 लाख दिला. त्यानंतर पुढं काय दिलं, अँड स्टँडिंग चार्जेस किती दिले, 2 लाख. नेट प्रॉफिट पण 2 लाख आहे आणि स्टँडिंग चार्जेस पण किती आहेत, 2 लाख आहेत. ओके, आउट ऑफ विच 40,000 वेअर अनइन्शर्ड. त्यांनी काय सांगितलं, हे जे स्टँडिंग चार्जेस आहेत 2 लाख, त्यातले काय आहेत, आउट ऑफ 40,000 कसे आहेत, अनइन्शर्ड. म्हणजे आपल्याकडे 2 स्टँडिंग चार्जेस असतात, एक इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आणि एक अनइन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. आठवबर आपण जेव्हा फॉर्मॅट बघितला होता आपण सर्वात पहिला काय काढत होतो, ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होता, ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला, नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय टर्नओव्हर ऑफ लास्ट इयर. मग आपल्याला काय पाहिजेत, इन्शुअर्ड पाहिजेत. टोटल किती आहेत, 2 लाख. त्यातले आउट ऑफ 40,000 कसे आहेत, अनइन्शुअर्ड. मग 2 लाखमधले जर समजा 40,000 अनइन्शुअर्ड असतील तर इन्शुअर्ड किती असणार, 1,60,000. कसे काढले, 2 लाख टोटल चार्जेस आहेत, त्यातून अनइन्शुअर्ड काय केले आपण, 40,000 मायनस केले. म्हणजे इन्शुअर्ड किती असणार आहेत, 1,60,000. भेटले तुम्हाला. त्यानंतर लास्टला काय दिले, सेल ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. ओके, म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचं लोकेशन चेंज केलं तर फायरमुळं. ओके, तिथं काय झालं बघा बस, सेल ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड किती झालं आहे, 2 लाख झालं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, जिथनं जागा चेंज केली त्यामुळे तुमचं सेल किती झालं आहे, 2 लाख झालं आहे. अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन लास्ट इयर. म्हणजे त्याच पिरियडमध्ये लास्ट इयरमध्ये सेल किती झाला होता, 6 लाख झाला होता. ओके, कमी झाले सेल्स, हे आपल्याला गोष्टी कुठे लागतात, शॉर्ट सेल्स काढण्यासाठी. बघा मागच्या वर्षी त्याच ठिकाणी त्याच मंथमध्ये सेल किती झाला होता, 6 लाख झाला होता. पण आज काय, ह्या वर्षी काय झालं, फायर झाली, त्यामुळे तुम्ही काय केली, जागा चेंज केली.
मग जागा चेंज केल्यामुळे काय घडलं की सेल तुमचा काय झाला, कमी झाला. किती रुपये झाला, ओनली 2 लाख झाला. 6 लाख व्हायला पाहिजे होता, तिथं झाला किती तुमचा 2 लाख, म्हणजे 4 लाख काय झाला तुमचा कमी झाला. तरच काय म्हणतो आपण शॉर्ट सेल्स. ओके, एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे. कळलं काय काय दिले. डेट ऑफ फायर दिले आपल्याला 1 एप्रिल 2015. त्यानंतर इंडेमनिटी पिरियड दिला आहे. ओके, हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठेही लागणार नाही. त्यानंतर काय दिले, पॉलिसी अमाऊंट दिली आहे. त्यानंतर सेल 2 दिलेले असतात, एक लास्ट इयरचा सेल आणि एक ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीपर्यंतचा सेल. मग तो कसा ओळखायचा, डेट ऑफ फायर दिली तिथपर्यंतचा सेल पहिला शोधून घ्यायचा. तो किती आहे, 20 लाख आहे. म्हणजे लास्ट इयरचं सेल किती असणार आहे, 18 लाख. समजलं. त्यानंतर काय नेट प्रॉफिट दिला आहे 2 लाख अँड स्टँडिंग चार्जेस किती दिले, 2 लाख दिलेत. पण त्यातले काय 40,000 कसे आहेत, अनइन्शुर्ड. आपल्याला पाहिजेत कोणते, इन्शुर्ड. मग जर 2 लाखमधले 40,000 अनइन्शुर्ड असतील तर इन्शुर्ड किती असणार आहेत, 1,60,000. ओके, त्यानंतर सेल्स दिलेत. कधीचे दिले, डिसलोकेशन पिरियड. म्हणजे आपण काय केली, जागा चेंज केली फायरमुळे, त्यामुळे आपल्या प्रॉफिटचं काय झालं आहे, नुकसान झालं. त्यामुळे सेल किती झाला तिथं, 2 लाख झाला आहे. पण त्याच पिरियडमध्ये लास्ट इयरला सेल किती झाला होता, 6 लाख झाला होता. ओके, समजला प्रॉब्लेम. चला सॉल्व करायचा. आता सॉल्व करताना कसं करणार आपण, जे मी तुम्हाला फॉर्मॅट दिलं होतं त्याच टाईपमध्ये. म्हणजे सर्वात पहिलं कुठं जाणार आपण, काय कॅल्क्युलेट करणार, सर्वात पहिलं आपण ग्रॉस प्रॉफिट. ओके, काय कॅल्क्युलेट करायचा, ग्रॉस प्रॉफिट. मग कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. काय फॉर्म्युला होता बरं ग्रॉस प्रॉफिटचा, ग्रॉस प्रॉफिट इक्वल टू काय होतं, नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. ओके, लक्षात ठेवा फक्त कोणते चार्जेस घ्यायचे, इन्शुर्ड. डिवाइड बाय काय होतं, टर्न ओव्हर ऑफ लास्ट इयर. ओके, कधीचा टर्न ओव्हर होता, लास्ट इयरचा. आणि इंटू काय करतो आपण प्रॉफिट काढताना, इंटू 100. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ग्रॉस प्रॉफिट इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस डिवाइडेड बाय टर्न ओव्हर ऑफ लास्ट इयर. कधीचा टर्न ओव्हर आहे, लास्ट इयरचा आहे. ओके, आग लागली तोपर्यंतचा आहे का, नाही, कधीचा आहे, लास्ट इयरचा. मग चला ग्रॉस प्रॉफिट काढायचा. मग ग्रॉस प्रॉफिट इक्वल टू बघा बरं, नेट प्रॉफिट आणि इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस किती आहेत बघा, इथं 6 नंबरमध्ये आहे. नेट प्रॉफिट किती आहे, 2 लाख अँड स्टँडिंग चार्जेस 2 लाख दिलेत. पण त्यातले इन्शुर्ड किती आहेत, 1,60,000. म्हणजे किती येणार, 2 लाख प्लस 1,60,000. किती येणार, 2 लाख प्लस 1,60,000. आणि टर्न ओव्हर ऑफ लास्ट इयर आपल्याकडे 2 आहेत, एक 18 लाख आहे आणि एक 20 लाख आहे. 20 लाख काय होतं, फायर झाली तोपर्यंतचा होता. म्हणजे 18 लाख काय असणार आहे, लास्ट इयरचा. मग टर्न ओव्हर ऑफ लास्ट इयर किती आहे, 18 लाख. ओके, आणि इंटू काय करणार आपण, 100. ओके, आलं एवढं. आता यांचं कॅल्क्युलेशन करा बरं. 2 लाख प्लस 1,60,000 किती होणार, 3,60,000 डिवाइड बाय 18 लाख इंटू 100. काय मिळणार आहे तुम्हाला, ग्रॉस प्रॉफिट. कॅल्क्युलेट करून चेक करा किती येतं आहे. ओके, किती येतं आहे, 20%. 20% काय आला आपला, ग्रॉस प्रॉफिट आला. ओके, त्यानंतर सेकंड स्टेप काय होते आपली, काय काढत होतं आपल्याला, शॉर्ट सेल्स. सेकंड स्टेप काय होते आपली, शॉर्ट सेल, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. आता शॉर्ट सेल्स काढण्यासाठी मी काय काय सांगितलं होतं. पहिलेचं काय करायचं की लास्ट इयरमध्ये किती सेल झाला होता. ओके, म्हणजे आपण जिथं आता बिझनेस करतोय, तुम्ही काय केली, फायरमुळे जागा काय केली, चेंज केली. तर सेल ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ लास्ट इयर किती झाला होता, 6 लाख. ओके, हे बघ इथं 7 नंबरचं होतं की सेल ऑफ सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड किती झाला होता, 2 लाख. ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन लास्ट इयर किती झाला होता, 6 लाख. तर पहिलं काय घ्यायचं आपण, लास्ट इयर सेल किती झाला होता, 6 लाख. म्हणून इथं किती आलं, 6 लाख. ओके, त्यातून काय करायचं, ॲड कलेस काय करतो आपण, ॲड ऑर लेस इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेल्स. म्हणजे कधी कधी काय होतात, सेलचे ट्रेंड वाढतात किंवा कधी कधी काय होतात, कमी होतात. फॅशन काय होते, ऑलवेज मार्केटची चेंज होत राहते. त्यामुळे काही काही गोष्टींचे ट्रेंड काय होतात, वाढत जातात, तर काही काही गोष्टींचे काय होतात, कमी. पण आपल्याला इथं काय दिलं आहे का की ट्रेंड वाढला किंवा कमी झाला, काहीच नाही दिलं. मग इथं काय करणार आपण, डॅश करणार. ओके, मग आता लेस करून आपल्याला काय मिळेल, 6 लाख डॅश आहे त्यामुळे किती येणार, 6 लाख. त्यालाच काय म्हणतो आपण, एस्टिमेटेड सेल्स. ओके, काय केलं तुम्ही, अंदाजे काढलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय करतो, याच्यातून आपण ॲक्च्युअल सेल्स काय करतो, आपण मायनस करतो. मग बघा बरं, ॲक्च्युअल सेल्स किती आहे, 7 नंबरचंच. 6 लाख लास्ट इयरला झालं होतं, पण ह्या वर्षी किती झालं आहे, त्याच पिरियडमध्ये ओनली 2 लाख. किती झालं आहे, ओनली 2 लाख. मग ॲक्च्युअल सेल्स किती झालं आहे तुमचा, 2 लाख. म्हणजे काय करणार, लेस ॲक्च्युअल सेल्स. ओके, मग 6 लाखमधून 2 लाख काय करणार, मायनस. तुम्हाला काय मिळणार, शॉर्ट सेल्स.
म्हणजे तुम्ही काय केली, जागा चेंज केली, डिसलोकेशन केलं, त्यामुळे काय झालं, त्याचा इफेक्ट 4 लाखांनी तुमचा सेल काय झाला, कमी झाला. ओके, समजा तुमचं दुकान मेन रोडला असेल आणि तिथनं काय झालं, तुम्हाला शिफ्ट करावं लागलं फायरमुळं, त्यामुळे तुम्ही काय केलं, कुठेतरी मेन रोडपासून आतल्या साईडला कुठेतरी दुकान काय केलं, शिफ्ट केलं. तर जे कस्टमर डायरेक्टली मेन रोडवरून तुमच्या दुकानात येत होते ते बंद झाले. ओके, किंवा काही जणांना माहीत पण नसेल की दुकान तुम्ही दुसरीकडे शिफ्ट केलं. ओके, त्यामुळे काय झालं, तुमचं 4 लाखाचं नुकसान झालं. म्हणजे 4 लाखांनी तुमचं सेल्स काय झालं आहे, कमी झालं. कसं काढलं आपण, सेल ऑफ करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ लास्ट इयर. ओके, म्हणजे लास्ट इयरमध्ये जेव्हा तुम्ही डिसलोकेशन केलं, चेंज केलं, तेव्हा सेल किती झाला होता, 6 लाख झाला होता. त्यामध्ये ट्रेंड सांगितलं का तुम्हाला, इन्क्रीज डिक्रीज काहीच नाही सांगितलं. त्यामुळे काय केलं आपण, डॅश, म्हणजे एस्टिमेटेड सेल्स किती व्हायला पाहिजे होता, यावर्षी 6 लाख व्हायला पाहिजे होता. ओके, पण ॲक्च्युअली किती झालं आहे, 2 लाख झालं आहे. व्हायला पाहिजे होतं 6 लाख, झाला किती, 2 लाख. म्हणजे कितीने कमी झालं आहे, 4 लाखने. म्हणजे 4 लाख काय आलं तुमचं शॉर्ट सेल्स. ओके, 4 लाख काय आलं तुमचं शॉर्ट सेल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण काय काढत होतो, पहिले तर ग्रॉस प्रॉफिट काढत होतो, त्यानंतर काय शॉर्ट सेल्स, त्यानंतर काय काढत होतो आपण, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ काय, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. ओके, म्हणजे आता सेल्सचं नुकसान किती झालं आपलं, 4 लाखचं झालं आहे. पण सेल्स म्हणजे पूर्ण 4 लाख आपला प्रॉफिट होता का, तो नाही. ओके, प्रॉफिट कसा काढतो आपण, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजवरून. तर काय करणार आपण, प्रॉफिट काढणार. आपल्याला सेल्स मिळाला, 4 लाखाचं सेल्स आपलं काय झालं, नुकसान झालं. पण आपल्याला काय काढायचं की प्रॉफिटचं किती नुकसान झाले. माझं त्यासाठी फॉर्म्युला सांगितलं होतं मी, कसं काढणार, कसं काढणार, लॉस ऑफ प्रॉफिट इक्वल टू काय करणार, शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट. काय करणार, लॉस ऑफ प्रॉफिट काढायचं असेल तर कसं काढतो आपण, शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट. आता बघा बरं, शॉर्ट सेल्स किती आहे, 4 लाख, तुम्ही इथं काढलं. ओके, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट तुम्ही वरती काढलं, फर्स्ट वर्किंग नोटला किती आहे, 20%. मग यांचं काय करायचं आता, इंटू, चला किती करणार, 4 लाख इंटू 20%. 4 लाख इंटू किती येणार, 20%. मग 4 लाख वरती जर 20% काढले तर किती येते आन्सर, 80,000. ओके, लॉस ऑफ प्रॉफिट किती येतो तुमचा, 80,000. म्हणजे तुम्हाला ही जी काही प्रोसेस झाली, फायरमुळे तुम्ही जे काही डिसलोकेशन पिरियड झालं, त्यामुळे तुम्हाला नुकसान किती झालं आहे, 80,000चं. ओके, 4 लाखचं नुकसान झालं आहे का, नाही. 4 लाख काय झालं, तुमचं सेल्सचं नुकसान झालं आहे. म्हणजे 4 लाखांनी तुमचं सेल्स काय झालं आहे, कमी झालं आहे. पण तुमचं नुकसान प्रॉफिटचं किती झाले, 80,000. कसं काढलं आपण, ग्रॉस प्रॉफिटवरून. ओके, नुकसान किती झालं तुमचं, 80,000. मग तुम्हाला क्लेम कशावर मिळणार, 4 लाखावरती मिळणार का 80,000 वरती, कशावरती मिळणार, 80,000 वरती. आपण काय शिकतोय, लॉस ऑफ प्रॉफिट शिकतोय. ओके, आता हे झालं थर्ड स्टेप. त्यानंतर फोर्थ वाली काय होती, कॅल्क्युलेशन ऑफ काय करायचं होतं आपल्याला, अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड. काय काढायचं आपल्याला, अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही किती रुपयाची पॉलिसी घ्यायला पाहिजे होती, तर तुमचं काय झालं असतं, पूर्ण 80,000 कवर झालं असतं. तर कसं काढणार आपण, काय फॉर्म्युला सांगितलं होतं मी, बघा बरं, का आता ग्रॉस प्रॉफिट इंटू सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायर. काय सांगितलं होतं, ग्रॉस प्रॉफिट इंटू सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायरपर्यंतचा. ओके, 2 सेल होते आपल्याकडं. आपण वरती ग्रॉस प्रॉफिट काढताना कोणता सेल घेतला, टर्नओव्हर ऑफ लास्ट इयर. म्हणजे टर्नओव्हर म्हणजेच काय, सेल ऑफ कधीचा घेतला, लास्ट इयर. आणि तुम्हाला पॉलिसी अमाऊंट रिक्वायर जेव्हा काढायचं असेल तेव्हा कोणता घेतो आपण, सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायरपर्यंतचा. ओके, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. सेल तुम्ही उलटा पालट केले तर तुमचा आन्सर काय होणार, रॉंग होणार. तर चला बरं, ग्रॉस प्रॉफिट तर आपल्याला माहिती आहे किती आहे, 20% आहे. पण सेल ऑफ लास्ट इयर किती आहे बघा बरं, सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायर. फायर कधी झालं, 1 एप्रिलला 2015ला. म्हणजे आपल्याला सेल कधीचा बघायचा आहे, 1 एप्रिल 2014 पासून 31 मार्च 2015पर्यंत. किती येतो, 20 लाख. ओके, मग काय करणार आपण, येतो इथं काय करणार, 20% इंटू कशावरती काढणार, 20 lakhsवरती. मग 20 lakhsवरती जर तुम्ही 20% काढले तर किती येतं बघा बरं, चेक करा किती येतं आहे, 4 लाख. किती आलं, 4 लाख. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण 80,000 क्लेम पाहिजे असेल तर तुम्हाला पॉलिसी किती रुपयाची काढायला पाहिजे होती, 4 लाखची काढायला पाहिजे होती. पण बघा बरं, तुम्ही पॉलिसी कितीची काढली आहे, 3rd नंबरमध्ये बघा बरं, पॉलिसी अमाऊंट किती आहे, 3 लाख. म्हणजे तुम्हाला पॉलिसी काढायला पाहिजे होती 4 लाखची, पण तुम्ही काढली किती आहे, 3 लाखची. ओके, मग तुम्हाला पैसे जास्त मिळणार का कमी मिळणार, कसे मिळणार पैसे आपल्याला, कमी मिळणार. मग लास्ट स्टेप, लास्टला काय काढतो आपण, अमाऊंट ऑफ क्लेम. काय काढतो आपण, कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट ऑफ क्लेम.
आणि क्लेमचा फॉर्म्युला काय येतं, क्लेम इक्वल टू ओके काय करणार पहिलं, अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड ओके, म्हणजे किती रुपयाची पॉलिसी घ्यायला पाहिजे होती इंटू लॉस ऑफ काय, स्टॉक का प्रॉफिट. आता कोणतं शिकतोय आपण, प्रॉफिट शिकतोय, म्हणजे इथं काय येणार लॉस ऑफ प्रॉफिट ओके. लॉस ऑफ स्टॉकमध्ये काय होतं, स्टॉक होतं, इथं काय येणार लॉस ऑफ प्रॉफिट. तर बघा बरं, अमाऊंट ऑफ क्लेम काढायची आपल्याला, मग काय टाकणार, अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे 3 लाख, अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे 3 लाख. त्यानंतर अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड वरतीच काढली आपण, किती येते 4 लाख ओके, आणि इंटू लॉस ऑफ प्रॉफिट किती होतं, लॉस ऑफ प्रॉफिट 80,000 ओके. बघा आपण वरती काढलं होतं, लॉस ऑफ प्रॉफिट किती होता 80,000 ओके. आता यांचं कॅल्क्युलेशन करा, बघा बरं काय मिळणार आपल्याला, मग अमाऊंट ऑफ क्लेम किती येते, अमाऊंट ऑफ क्लेम 60,000 किती येते, अमाऊंट ऑफ क्लेम 60,000. कसं केलं कळलं, सर्वात पहिलं काय करणार आपण, ग्रॉस प्रॉफिट काढणार. ग्रॉस प्रॉफिटसाठी काय करणार, नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवाइड बाय टर्नओव्हर ऑफ लास्ट इयर. ही गोष्ट लक्षात ठेवा, टर्नओव्हर कधीचा आहे, लास्ट इयरचा आहे ओके. त्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला, त्यानंतर आपण काय काढलं, शॉर्ट सेल्स काढलं, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी सेल्स आपला किती कमी झाला आहे ओके. समजा तुम्ही 3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी काय केलं, बिझनेसची जागा काय केली, चेंज केली. जागा चेंज केल्यामुळं काय होतं की सेल्स तुमचा काय होतं, कमी जास्त होतं. मग आपल्याला कमी झालं आहे, कितीने कमी झालं आपल्याला 4 लाखनी कमी झालं. लास्ट इयरला किती झाला होता 6 लाख, पण या टाईमला किती झालं ओनली 2 लाख, म्हणजे 4 लाखनी सेल्स काय झाला आपला कमी झाला ओके. त्यानंतर काय काढलं आपण, लॉस ऑफ प्रॉफिट काढलं. सेल्सचं तर 4 लाखचं नुकसान झालं, पण आपल्याला प्रॉफिटचं काढायचं आहे. मग प्रॉफिटचं कसं काढलं, शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट किती आलं 80,000, म्हणजे आपल्याला क्लेम कितीवरती मिळणार आहे 80,000 वरती ओके. त्यानंतर काय काढायचं, अमाऊंट ऑफ पॉलिसी रिक्वायर्ड काढायची, म्हणजे किती रुपयाची पॉलिसी तुम्हाला घ्यायला पाहिजे होती, कितीची घ्यायला पाहिजे होती, 20% इंटू कशावरती काढणार, सेल ऑफ लास्ट इयर ऑन द डेट ऑफ फायरपर्यंतचा ओके. लक्षात ठेवा, क्रॉस प्रॉफिट काढताना लास्ट इयरचा घ्यायचा आणि पॉलिसी रिक्वायर काढताना काय घेणार, ऑन द डेट ऑफ फायरपर्यंतचा. त्यानंतर लास्टला काय काढला आपण, क्लेम. किती आन्सर आलं 60,000 ओके. समजला प्रॉब्लेम, हा काय करा तुमच्या बुकमध्ये कॉपी करा ओके. थँक्यू.